विनायकाला अखंड विश्वाला मांगल्याचा वरदान श्री गणरायाच्या चरणी प्रथमतः या ठिकाणी वंदन करू। भाषण माझे, परंतु हा सोहळा पाहून सर्व शिक्षकांची शालेय व्यवस्थापन समिती, सरपंच, उपसरपंच, प्रदीपदादा कंद की असा माझा सोहळा होईल असं मनी आणि स्वप्नी पण नव्हतं वाटलं। तरी मी त्या सर्वांचा आभार मानून मी थोडक्यात माझं आजचं शेवटचं भाषण या शाळेतलं करीत असलो तरी माझं प्रेम, आत्मीयता तुमच्याविषयीची कधीही अपूर्ण राहणार नाही। मी कायम तुमच्या सानिध्यात राहील। आदरणीय अध्यक्ष, उपस्थित सर्व मान्यवर, स्नेही सहकारी, प्रिय विद्यार्थी आणि माझ्या कुटुंबियांनो, आजच्या सेवानिवृत्त समारंभात मला दिलेल्या सन्मानासाठी मी मनपूर्वक पूर्ण शाळा मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, शिक्षण विस्ताराधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती, सरपंच, उपसरपंच, मान्यवर, सर्व विद्यार्थी यांचे आभार व्यक्त करतो। सर्व तालुक्यातील शिक्षक, मान्यवर, बंधू भगिनी, मुळशी तालुका, शिरूर तालुका, हवेली तालुका, ज्या तालुक्यामध्ये मी सर्व्हिस केलेली आहे त्या तालुक्यातील सर्व माझे स्नेही उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे सर्वांचे धन्यवाद। जीवनातील एक महत्त्वाचा अध्यायाचा आज शेवट होत आहे आणि मनात आनंद, समाधान आणि हळवेपणाचा संगम आहे। शिक्षक, प्रमुख्याध्यापक, प्रकेंद्र प्रमुख म्हणून आयुष्यभर काम करताना मला नेहमीच वाटले की शिक्षण हे पुस्तकापुरते मर्यादित नसावे तर विद्यार्थ्यांना जीवन देण्यासाठी तयार करावे। माझ्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यात ज्ञानाची चमक, त्यांच्या प्रश्नातील कुतूहल आणि त्यांच्या यशाची ओढ पाहून नेहमीच ऊर्जा मिळाली। आपण शिक्षक असताना विद्यार्थ्याचे जीवन घडवण्याची जबाबदारी मनापासून मी घेतलेली होती। या प्रवासात माझ्या सहकारी खूप मोलाचे ठरले। आपण सर्वांनी नेहमीच मला साथ दिली, समजून घेतले आणि प्रेरणाही दिली। शाळेतील कोणतेही काम असू द्या, संगणकाचं असू द्या, इतर कामे असू द्या, प्रत्येक शिक्षकाचं नाव न घेता मी त्यांना कामं सांगितल्यात आणि त्यांनी नाही म्हटलं नाही। प्रत्येकाने माझा आदरातिथ्याने कामाला मदत केली। मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्ताराधिकारी, शिक्षणाधिकारी, सहकारी शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती आणि पालक, विद्यार्थी मित्र यांच्यामुळेच माझ्या कार्याचा प्रवास लोणीगंज शाळेसारख्या मोठ्या शाळेत, ISO, ISA शाळेत होतो हे माझं भाग्यच समजलं पाहिजे। इवन शिपाई संदीप किंवा शालेय व्यवस्थापन समितीच्या त्या मावशी यांनी सुद्धा कोणतंही काम सांगितलं पटकनी सर करतो ना, म्हणजे सर्वांनी मी कोणतेही काम सांगितलं तरी आदरातिथ्याने केलेले आहे, मला मान दिलेला आहे। शाळेतल्या प्रत्येक कार्यात तुम्ही दाखवलेली साथ मला नेहमीच आठवणीत राहील। समोर विद्यार्थी नाहीत पण माझ्या विद्यार्थ्यांनो, तुम्ही आणि त्यांनी माझ्या जीवनाचे खरे आधार आहात। तुमच्यातली प्रगती पाहून मला नेहमीच अभिमान वाटला आहे। तुम्हाला दिलेला प्रत्येक धडा व तुमच्या आयुष्यात घडवण्यासाठी होता आणि त्यातूनच तुमचे स्वप्न साकार कराल याची मला खात्री आहे। सेवानिवृत्ती हा आयुष्याचा एक टप्पा आहे, शेवट नाही। आता मी माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी आणि माझ्या छंद जोपासण्यासाठी वेळ मिळेल। माझ्या अनुभवातून माझ्यासाठी काही करण्याची संधी मिळेल ती मी शोधत राहील आणि कायमस्वरूपी शिक्षण क्षेत्राशी जोडून राहण्याचा नक्कीच मी प्रयत्न करणार आहे। शाळेच्या भिंतीमध्ये घावलेली प्रत्येक क्षण माझ्यासाठी अमूल्य आहे। विद्यार्थ्यांच्या यशाच्या कथा, सहकाऱ्यांसोबतच्या आठवणी, म्हणजे सहकारीसोबत माळसकर असो किंवा गव्हाणे सर असो किंवा इतर सहकारी असो, सर्वांनी मला पूर्णपणे सहकार्य केलेले आहे। त्यांच्या आठवणी माझ्या या कार्यक्रमाच्या दरम्यान नेहमी माझ्या हृदयात कायम राहतील। आपल्या सर्वांनी जो स्नेह दाखवला तो माझ्या आयुष्यातील माझी आयुष्यातील मोठी संपत्ती आहे। माझ्या कुटुंबियांचे आभार मानतो कारण त्यांच्या पाठिंब्यामुळे मी हा प्रवेश समर्पणपणे करू शकलो। आज या क्षणी पुन्हा नव्या उमेदीने जीवनाकडे पाहत आहे। शेवटी तुम्हा सर्वांचा आभारी आहे आणि ही परंपरा, मूल्य आणि आठवणी पुढे घेऊन जाण्याचा शब्द देतो। मी तुमच्याशी नेहमी संपर्कात राहील आणि तुम्ही माझ्यावर तुमचे प्रेम तसेच ठेवाल याची खात्री करतो, याची अपेक्षा करतो। तुमच्या सर्वांच्या सदिच्छा आणि सहकार्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानतो आणि सर्व शिक्षक बंधू भगिनी, मित्रमंडळी, माजी विद्यार्थी या सर्वांचं मी धन्यवाद मानतो व इथेच थांबतो। कान्होराज लाईव्ह टीव्ही चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। पत्ता: मुख्य संपादक MB साकोरे, संत श्रेष्ठ कान्होराज महाराज नगरी, दत्त मंदिर शेजारी, मुक्काम पोस्ट केंदूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे। मोबाईल नंबर
7387 045 943 9767 068 125 सहसंपादक संजय साकोरे 9850 62 55 32